एव्हरीवन, माय नेम इज केदार गावकर आणि आज आपण पाहणार आहोत डॅम्पनेस येऊ नये म्हणून काय करता. हा आहे डॉक्टर फिक्सिट बेटुफिक्स कोट. आता वर का नाही मारला? हे बघा, हे एवढे जमिनी लेवलला मारलेलं आहे, म्हणजे नॅचरल ग्राउंड लेवल आहे NGL तिथपर्यंत मारलेला आहे, त्याच्यावर मारलेला नाही. कारण हा कधी पण फाउंडेशनच्या खालीच फाउंडेशनमध्येच मारायचा असतो, जेणेकरून म्हणजे उद्या आता सकाळी इथे वर प्लॅस्टर येणार आहे. मग ते प्लॅस्टर जर लागलं की यामध्ये बसत नाही, प्लॅस्टर चिकटत नाही, लॉंग टर्मला ते हे होणार. त्यामुळे प्लॅस्टरसाठी दुसरं आलं आहे डॉक्टर फिक्सिटचं, ते दुसरं काय हे आहे केमिकल. आता हे फक्त कोट आहे, ते ह्याचा 2 कोट मारायचे याचे डॉक्टर फिक्सिट बेटुफिक्सचे, जेणेकरून कॅपिलरी ॲक्शनने जे हे येते, सिलन येते घरामध्ये किंवा डॅम्पनेस येतो तो येत नाही. आणि दुसरं म्हणजे साल्ट अटॅक येते मीठमध्ये, असं घरात प्लॅस्टरच्या वर असे पांढरे पांढरे धब्बे डाग दिसतात, ते दिसत नाही कारण ते साठून त्यामुळे होतं. त्यामुळे ते कॅपिलरी ॲक्शनने वर येत नाही आणि जेवढं आपलं फाउंडेशन हे राहतं. आता एवढा मारला, ह्याच्यावर असं प्लॅस्टर येणार आहे, त्यामुळे ते खाली मारलेलं आहे, जेणेकरून प्लॅस्टरला उद्या सकाळी चिकटायला म्हणजे बॉन्डिंगला प्रॉब्लेम येता कामा नये. आता ह्यामुळे बॉन्डिंगची प्रॉब्लेम येते. आता इथे नाही मारला आहे, तिथे काय फक्त माती येणार आहे भराव, आणि तो काय गॅप होणार आहे. असा हा का करावा? तर एकदा डॅम्पनेस आले की किती पण गेलं नंतर मग त्याचा काही उपाय नाही आहे, सोल्युशन जोपर्यंत हे एवढा आणि जास्त खर्च होता थोडा पडले. जेव्हा आता आहे पहिल्यापासून जेव्हा करतो एकदा निर्माण, तेव्हाच करावा, जेणेकरून जास्त पैसा पण जाणार नाही आणि व्यवस्थित पण होतं. पूर्ण जेवढे भिंती आहेत बाहेरून आणि आतून मारून द्यावे. हा 2 पर्याय येतो डॉक्टर फिक्सिटचा बेटुफिक्स. एक येतो 5 किलोमध्ये 5 kg, आणि एक येतो दुसरा म्हणजे 20 kg. बघा, हे आहे डॉक्टर फिक्सिट बेटुफिक्स डॅम प्रूफ बिलो ग्राउंड स्ट्रक्चर, रेजिस्ट सॉईल साल्ट अटॅक अँड इझी टू अप्लाय. हे लिहिलेलं आहे, म्हणजे ते आहे म्हणजे डॅम प्रूफ म्हणजे तेच खालून जे कॅपिलरी ॲक्शनने पाणी वर येतं ते हे रोखतं. आणि दुसरं म्हणजे सॉईल अटॅक असतो, असे पांढरे पांढरे धब्बे पडतात किंवा याला प्लॅस्टरच्या वर दिसतात आणि एकदम असं हे शो जातो, त्यामुळे पण हे रेजिस्ट करतं त्याला. आणि इझी टू अप्लाय म्हणजे हा डायरेक्ट काही करायची गरज नाही, फक्त हा आहे त्यामध्ये वापरावा. डायरेक्ट वापरला तर ते उत्तम, पण जरा जास्त येतो म्हणजे डायरेक्ट घेतला आणि मारला, आतमध्ये काय पाणी पिणी याची मिसळला नाही तर चांगलंच आहे. पण पहिला फ्रूट प्रायमरला 20%, हे बघा हे लिहिलेलं आहे तरी टाकतो मी, हे पॉज करून रीड करू शकता तुम्ही. पहिला कोट आहे तो प्रायमर टू ॲट साईड बाय म्हणजे 20% पहिला कोट जेव्हा आपण मारणार आहोत तेव्हा त्यामध्ये जर 1 किलो हे घेतलं डॉक्टर फिक्सिट, तर 200 ml पाणी त्यामध्ये मिक्स करावं आणि त्या प्रायमर कोट अप्लाय करावा. दुसरा कोट पूर्णपणे हाय असा आहे तसाच मारावा, असे 2 कोट मारावे. आणि त्यांच्याने अप्लाय कव्हरेज रेट लिहिला आहे 1 मीटर स्क्वेअरला पर kg. आणि ह्याची प्राईस आहे 3240. हा आहे 20 kgचा 20 किलोग्रॅमचा, 3240 आहे. पण तो तुम्ही घेतला तर ह्याच्यापेक्षा स्वस्त भेटेल, ह्याच्यापेक्षा म्हणजे कमी असतो रेट. हे झालं घराच्या डॅम्पनेससाठी.